नमस्कार, मी पूजा बामणे, फायनल इयर फिजिओथेरपी स्टुडंट आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की फिजिओथेरपी म्हणजे नेमकं काय असते आणि त्यामध्ये एक फिजिओथेरपिस्ट काय करतो आणि फिजिओथेरपी कोणत्या कंडिशनमध्ये केली जाते व फिजिओथेरपीचे फायदे काय आहेत. तर चला पाहूया सरळ सोप्या भाषेमध्ये की फिजिओथेरपी म्हणजे काय. म्हणजे एक मेडिकल ब्रांच आहे. त्यामध्ये तुमच्या जे स्नायू आणि जे सांधे म्हणजे जे मसल आणि जॉईंट रिलेटेड जे पेन आहे या त्यामध्ये काही हालचाल होत नाही, या त्यामध्ये कडकपणा आलेला आहे मसलमध्ये, तर ते दूर करण्याचं काम एक फिजिओथेरपिस्ट करतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम व थेरॅप्युटिक मोडॅलिटीज तिथे त्या पेनला हे करून लावून असेल तर ते कमी करण्याचं काम एक फिजिओथेरपिस्ट करत असतो. त्या औषधी विना व कोणत्याही सर्जरी विना तुमचे व्यायामाद्वारे व वेगवेगळ्या थेरॅप्युटिक मोडॅलिटीचा यूज करून ते कमी करण्याचं काम एक फिजिओथेरपिस्ट करत असतो. कोणत्या समस्याला फिजिओथेरपी घेतात? पाठदुखी असेल, मानदुखी असेल व तुमचे गुडघेदुखी व तुमचं काही सियाटिका म्हणजे नर्व रिलेटेड काही पेन असेल, या मसल रिलेटेड स्पाझम वगैरे असेल, या ट्रिगर पॉईंट असेल, वेगवेगळ्या टाईपच्या कंडिशन आहेत. आर्थरायटिस असेल, स्पॉन्डायलोसिस असेल व तुम्हाला काही तुमचं पॅरालिसिस झालेलं असेल व स्पोर्ट रिलेटेड काही जे इंजुरीज आहेत, स्प्रेन आहे आणि अँकल स्प्रेन व ACL इंजुरी, यामध्ये फिजिओथेरपीचा यूज केला जातो. व जन्मजात जे व्यंग आहेत त्यामध्ये पण जे सेरेब्रल पाल्सी आहे, या स्ट्रोक अशा पेशंटमध्ये व डायबिटीज अँड हायपरटेन्शन या पण कंडिशनमध्ये फिजिओथेरपी घेतली जाते. त्यामध्ये एक फिजिओथेरपिस्ट वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम अँड थेरॅप्युटिक मोडॅलिटीजचा यूज करून तुमचे ज्या हालचालीमध्ये व तुमच्या पेनमध्ये चेंज म्हणजे तुम्ही फरक आणण्याचा, सुधारणा आणण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला जातो. फिजिओथेरपीचे फायदे: वेदना कमी करणे, तुमच्या हालचालीमध्ये वाढवणे हालचाल तुमची, जे जॉईंटमध्ये या ज्या मसलमध्ये जे स्टिफनेस आहे व जे कडकपणा आलेला आहे तुमच्या स्नायूमध्ये ते पूर्णपणे कमी करण्याचं काम एक फिजिओथेरपिस्ट करत असतो. व तुमची जीवनशैली आहे त्यामध्ये पण सुधारणा करणे व तुमच्या पोश्चरमध्ये म्हणजे तुमचं जे बॉडीचं पोश्चर आहे ते खराब झालेलं आहे त्याचं पण एक पोश्चरल ट्रेनिंग प्रोग्राम देऊन फिजिओथेरपिस्ट त्याला व्यवस्थित करण्याचं काम करतो, जे मसल इम्बॅलन्स झालेलं आहे वगैरे त्यामध्ये. व एक फिजिओथेरपिस्ट व सर्जरी, औषधी व सर्जरीची गरज कमी करणे व तुम्हाला जे आफ्टर सर्जरी जे कॉम्प्लिकेशन होणार आहेत त्याच्यापासून प्रिकॉशन करण्याचं. टाईप्स ऑफ फिजिओथेरपी, त्यामध्ये मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपी, कम्युनिटी फिजिओथेरपी, न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपी आणि पेडियाट्रिक फिजिओथेरपी, स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट अँड जेरॅट्रिक फिजिओथेरपी असे खूप सारे ब्रँचेस आहेत. त्यामध्ये जर मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपिस्ट असेल तर तो तुमचा बोन जॉईंट जे रिलेटेड आर्थरायटिस आहे, बॅक पेन आहे, या रिलेटेड या स्पोर्ट इंजुरी आहे या रिलेटेड तो त्यावर काम केलं जातं. म्हणजे तो कमी करण्याचं जे पेन या तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते कमी करण्याचं काम एक मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपिस्ट करतो. आणि जो न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहे तो स्ट्रोक रिलेटेड म्हणजे स्ट्रोक, पॅरालिसिस या पार्किन्सन डिसीज व सेरेब्रल पाल्सी अशा कंडिशनमध्ये तो काम करतो. वापरली जाणाऱ्या टेक्निक्स पद्धती, त्यामध्ये हॉट पॅक असतो, कोल्ड पॅक असतो, हायड्रोथेरपी असते व वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असतात, इलेक्ट्रिक मोडॅलिटीज असतात त्याचा यूज केला जातो. व टेपिंग आहे, जे स्पोर्ट इंजुरी आहे त्यामध्ये टेपिंगचा यूज केलेला जातो. या तुमचं अल्ट्रासाऊंड आहे, अशा वेगवेगळ्या मशीन्स असतात व थेरॅप्युटिक मोडॅलिटीज आणि नंतर त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या टेक्निक्स आहेत. अजून इन डिटेल खूप साऱ्या टेक्निक्स आहेत फिजिओथेरपीमध्ये, त्याचा यूज करून पेशंटच्या जी हे आहे वेदना व हालचालीमध्ये काही जसे काय कंडिशन असतील त्याच्या रिलेटेड जे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचं काम एक फिजिओथेरपिस्ट करत असतो. खूप लोकांना प्रश्न पडतात की फिजिओथेरपी कशी केली जाते. तर तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये एखाद्या फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये गेलात या OPDमध्ये गेलात तर सर्वप्रथम तुमचं असेसमेंट घेतलं जाते. म्हणजे तुमचं पूर्णपणे तुमचं मूल्यमापन केलं जाते की त्यामध्ये तुमचं कसं झालं, काय झालं, पूर्ण प्रकारे घेतलं जातं इन डिटेलमध्ये. आणि किती दिवसापासून तुम्हाला ती जी वेदना आहे ते घेतलं जातं. आणि त्यानंतर तुम्हाला एक ट्रीटमेंट प्लॅन दिलेला जातो. एक फिजिओथेरपिस्ट एक ट्रीटमेंट प्लॅन बनवतो व तो ट्रीटमेंट प्लॅन तो अप्लाय करतो एका ज्या कंडिशन रिलेटेड ज्या
ज्या पेशंटला जी कंडिशन आहे त्या रिलेटेड तो ट्रीटमेंट प्लॅन बनवतो आणि त्यावर काम केलं जातं. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम दिले जातात आणि थेरॅप्युटिक मोडॅलिटीचा यूज करून तुमची जी वेदना व त्याचं रेग्युलर म्हणजे डेली तुम्ही जेव्हा येतात त्याचं फॉलोअप घेतलं जातं की तुमचा किती बदल झालेला आहे, तुमचं पेन किती कमी झालेलं आहे ते पाहिलं प्रोसेस म्हणजे तुमचा किती बदल झालेला आहे पहिल्या जे तुम्ही आलेल्या दिवसापासून लास्टच्या म्हणजे तुम्ही आले या दिवसापर्यंत तुमचा किती चेंज झालेला आहे तो पाहिला जातो. फिजिओथेरपी रिलेटेड तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्यामध्ये मी त्यावर व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करेन. धन्यवाद पूर्णपणे हा व्हिडिओ पाहण्यासाठी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे जे साईडला घंटा दिलेला आहे ते दाबा आणि तुम्हाला जर कोणत्या प्रकारचे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा. मी तशा प्रकारचे व्हिडिओ बनवेल आणि धन्यवाद लास्टपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.